यः वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। श्री राम 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 जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय
जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ लंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राहूची ओंकार साधना घेतील. नमस्कार. पण आता प्राणायाम आणि ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राणकर्षण क्रियेने करतोय. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम, सो. स्टॉप. पण आता प्राणायामाचा अभ्यास करतोय. मी जसं इन्स्ट्रक्शन देईन त्याप्रमाणे फॉलो करा. एक्झेल, अर्धपूरक.
ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करायचं आहे. स्टॉप. एक्झेल. रेचक, बाह्य कुंभक. होल्ड ब्रेथ. होल्ड. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ब्रीद इन करा. पूरक. होल्ड ब्रेथ. अंतरकुंभक. होल्ड 1 2 3. स्लो ब्रीद आउट. रेचक. हा एक राऊंड झालाय. आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल. अर्धपूरक. स्टार्ट. ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप. एक्झेल. रेचक. होल्ड ब्रेथ. बाह्य कुंभक. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. पूरक. ब्रीद इन. होल्ड ब्रेथ. अंतरकुंभक. होल्ड 1 2 3. स्लो ब्रीद आउट. रेचक. One last round. Exhale. Ardhapurak. Start. Breathe in, breathe out. Stop. Exhale. Rechak. Hold breath. Bayakumbhak. Hold. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Breathe in. Purak. Hold breath. Antarkumbhak. Hold. 1 2 3. Slow breathe out. Rechak. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करतोय. सुरुवातीला आपण 3 ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारासारखा अखंड असावा आणि शंखानाद सारखा गंभीर असावा. एक्सेल. दर्शनयुक्त पूरक. पूरक. पूरक.
शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल, भ्रू मध्यमध्ये दोन भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज thumb size bright flame in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत, ती ज्योती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा 2 वेळा ओंकार करणार आहोत. पूरक पूरक दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण प्राणायामाचा अभ्यास आणि ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हातांनी चेहरा कप करा. हरिओम. नमस्कार. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 9 आणि 10 त्याच्या खालच्या ओव्या आणि त्यांचा अर्थ. ओम नमो जी अध्यायापासून सुरू करू. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपान मिले आदि बीज आता अभिनव वाग विलासिनी रे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार मिया तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित गुणोरुची पुरविता तो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 9. कविं पुराण मनुशासिता रमणोरणीयांस मनुस्मरेद्य सर्वश्च धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात्. जयाचे आकारावीण असणे जया जन्म ना निमणे जे आघवेची आघवेपणे देखत असे जे गगनाहून जुने जे परमाणुहून निसाने जयाचे निसन्निधाने विश्वचळे जे सर्वाते ययाविये
सर्वजेणे जिये हेतू जया विहे अचिंत्य दे देखे वळंबा इंगळू न चरे तेजी तिमिरजे तनसरे जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी सुसडा सूर्यकणाचा राशी जो नित्य उदो ज्ञानियासी अस्तमानाचे दयासी आडनाव नाही प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परम पुरुषमुपैति दिव्यम तया अव्यंगवाणेया ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे आतू मीनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे निप्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेनी योगे मध्यम मार्गे अग्निस्थानवनी निगे ब्रह्मरंध्रा तेथ अचेत चित्ताचा सांगा तू आहाचवाणा दिसे मांडतू तेथ प्राणू गगना आतू संचरे का परी मनाचेनी स्थैर्ये धरिला भक्तीच्या भावना भरला योग बळे आवरला सज्ज होऊनी तो जड जडा ते विरवी तू भ्रूलता माझी रचतू तैसा घंटा नादलयस्थू कंठेसीच होय का झाकलिये घटींचा दिवा नेणिजे काय दाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके सर्वज्ञ पुरातन विश्वाचा नियंता अणुपेक्षा देखील लहान सर्व स्थूल सूक्ष्म जगाचा आश्रय ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असे ज्याचे स्वरूप आहे असा अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परमपुरुष त्याचे जो सतत स्मरण करतो ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्म मृत्यू रहित असून जे सर्वत्र असल्यामुळे सर्वपणाने पाहते जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षाही लहान असून ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते ते या सर्वांना प्रसवते व ज्याच्या योगाने सर्व असते तर्क ज्याला भितो असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे पहा विस्तवात जशी वाळवी लागत नाही जेव्हा स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा लाग नाही त्याचप्रमाणे जो स्वभावतः ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूल सृष्टीला अंधार आहे जो स्वरूप दिवस अज्ञानांना अंधाराप्रमाणे असतो ते या ओवीत सांगतात जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही जेथे अस्त होत नाही जो मरणसमयी एकाग्र मनाने भक्तीने व योगबलाने युक्त होऊन दोन भुवयांमध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून त्याचे स्मरण करतो तो त्या तेजस्वी परमपुरुषापर्यंत जातो मरणकाळ प्राप्त झाला असताना स्थिर अंतःकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतःकरणात साठवून आत मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरिता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्य मार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रात जाण्यास तो प्राण निघतो जेथे प्राणवायू मूर्ध्नी आकाशात प्रवेश करतो तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला व योगबलाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून भुवयात संचार करतो आणि तेथे लय पावतो ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेत लय पावतो अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला विझला हे जसे कळत नाही त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो जे केवळ परब्रह्म आहे व ज्याला परमपुरुष हे नाव आहे असे माझे खास स्वरूप आहे ते तो पुरुष होऊन राहतो जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना अभिवादन. आजचा भगवद्गीतेचा विषय चॅप्टर अध्याय 8वा. आपण 9व्या आणि 10व्या श्लोकावर आहोत. खरं म्हणजे भगवद्गीतेमध्ये अध्याय 8 असा काही खूप प्रसिद्ध म्हणून वाटला नव्हता किंवा असं प्रसिद्ध असंही वाटलं. जसं की प्रसिद्ध जर म्हटलं तर 12वा अध्याय आहे, 12वा अध्याय, 15वा अध्याय आहे प्रसिद्ध. त्याच्यानंतर 9वा अध्याय ते म्हणे की गोंधळ महाराजांना विचारलं तरी म्हटलं 9वा अध्याय मला फार आवडतो. पण असं सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा परंपरा असं सांगते की 9वा अध्याय त्यांनी समोर होता. तर काही अध्याय जास्त प्रसिद्ध आहे भगवद्गीतेमध्ये. मला असं म्हणायचं त्यामध्ये 8वा अध्याय असेल असं म्हणजे माझ्या तरी ऐकिवात नाही होता म्हणून किंवा आहे म्हणून. पण आता हे 8वा अध्याय पाहताना मला असं वाटतं की हा खूपच महत्वाचा आहे. जीवनाचं गूढ याच्यात दाखवलंय, अध्यात्माचं गूढ याच्यामध्ये दाखवलेलं आहे. 7, 8, 9, 10, 11, 12 हे जे अध्याय आहे हे जगताचं विश्लेषण करतात. तत्त्वमसी म्हणजे तत्वचं विश्लेषण करतात. पहिले 6 अध्यायामध्ये म्हणे जीवाबद्दल बोलले होते आणि शेवटल्या 6 अध्यायामध्ये म्हणे दोन्ही कसं एकच आहे, सर्व जीव आणि जगत हे दाखवलं जातं. पण याच्यामध्ये जो जगताचा उलगडण्याचा, जगत काय आहे हे दाखवण्याचा जो या ठिकाणी भगवद्गीतेचा प्रयत्न आहे तो खूपच सुंदर आहे. अध्याय खरंच म्हणजे खूप सुंदर आहे. आपल्या कल्पना नसेल, कल्पना नव्हती असं म्हणूया. या ठिकाणी म्हणजे परमात्म्याचं स्वरूप उत्तम तऱ्हेने उलगडून दाखवलेलं आहे 8व्या अध्यायामध्ये असं मी म्हणेन. म्हणजे जे 7 प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले की ब्रह्म म्हणजे काय, त्यांनी सांगितले की अक्षरम ब्रह्म परमम असं त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बा अच्छा हे सांगा की अध्यात्म म्हणजे काय. तर म्हणे अध्यात्म स्वभाव मुख्यते म्हणजे परब्रह्माचा स्वभाव जो आहे तो अध्यात्म आहे. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये ज्याला कुटस्थ चैतन्य आपण म्हणतो, अध्य आणि आत्मा म्हणजे आत्मा जो आहे तो आपल्या आत्म्याच्या बेसिसवर सर्व चाललेला आहे. जसं म्हणजे समष्टीमध्ये चाललेलं आहे तसं याच्यामध्ये पण चाललेलं आहे, यष्टीमध्ये पण चाललेलं आहे. कुटस्थ चैतन्य ज्याला आपण म्हणतो त्याला ते अध्यात्म असं म्हणतात. ब्रह्म झालं आणि अध्यात्म झालं. ब्रह्म म्हणजे व्यापक, परम काय म्हटलं त्यांनी अक्षरम ब्रह्म परमम किंवा अक्षरम परमम ब्रह्म, सुप्रीम पॉवर जी आहे ती ब्रह्म. त्यानंतर अध्यात्म म्हणजे काय की आपल्यामध्ये चैतन्यावर जो आपला सर्व व्यवहार चाललेला आहे देहाचा त्याला अध्यात्म त्यांनी म्हटलं. आणि नंतर त्यांनी म्हटलं की कर्म म्हणजे काय. तर म्हणजे कर्म म्हणे ही परमात्म्याने ही जी सृष्टी निर्माण केली, परमात्मा ह्या सृष्टीमध्येच निर्माण करून आला. भाव उद्भव करो हे सर्व जे निर्माण केलं परमात्म्याने, परमात्मा त्याच्यामध्ये आला, त्याला त्यांनी कर्म म्हटलं. परमात्मा ब्रह्म झालं, त्याच्यानंतर अध्यात्म झालं, सर्व प्राण्यांमध्ये तो आला परमात्मा. त्याच्यानंतर परमात्मा सर्व जीवांमध्ये, सर्व सृष्टीमध्ये आला. भाव उद्भव करो त्याला त्यांनी कर्म म्हटलं. तर 3 संज्ञा झाल्या, ब्रह्म झालं, अध्यात्म झालं, कर्म झालं. त्याच्यानंतर अधिभूतम क्षरो भाव हे जितकं पंचमहाभूताचं आपल्याला दृश्य वस्तू दिसते आहे, आपलं शरीर पण दिसत आहे, ते सर्व कसं आहे म्हणे अधिभूत आहे. आणि पुरुषार्थ अधिदैवतम, अधिदैवत कशाला म्हणतात तर म्हणे तोच परमात्मा जो आहे, जो सर्व जो पंचमहाभूतामध्ये येऊन नटला, तोच परमात्मा जो आहे तो अधिदैव म्हणजे इंद्रियांचं जो पॉवर आहे
परमेश्वराचीच आहे. ज्याला आपण हिरण्यगर्भ म्हणतो, अव्यक्त आहे आणि त्या अव्यक्तातनं व्यक्त निर्माण झालं. तर जे अव्यक्त आहे, जो हिरण्यगर्भ आहे, जो इंद्रियांचा अधिपती आहे, इंद्रियांची जी शक्ती आहे, आपल्याला जे पाहता येते, आपल्याला जो अनुभव येतो, ते काय म्हणे ते जे आहे ते अधिदैवत आहे. परमेश्वर त्या रूपाने आपल्या समोर आला म्हणून आपण त्याला अधिदैवत म्हटलं. आणि अधियज्ञोमेवा म्हणजे आपण वासुदेव स्वरूप घटाघटामध्ये जो आहे, एक राम घटघट में बैठा, एक राम दशरथ का बेटा, तर एक राम घटघट में बैठा, तर जे घटघट में बैठा म्हणून जे आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं, म्हणजे त्यांनी अधियज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे काय झालं, याचा अर्थ हा झाला की एकच परमेश्वर आहे आणि तोच परमेश्वर जो आहे तोच परमेश्वर जो आहे तो काय करतो, त्यामुळे तो ब्रह्म म्हणून आहे, तो अध्यात्म म्हणून आहे, तो यज्ञ म्हणून आहे, तो अधिभूत म्हणून आहे, तो अधिदैव म्हणून आहे आणि तो कर्म अधियज्ञ म्हणून आहे. म्हणजे वेगवेगळं नाहीच, त्याचं कसं व्यापक स्वरूप आहे परमात्म्याचं, हे या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. फार महत्वाचं आहे की म्हणजे आम्हाला जे आहे कन्सेप्ट या ठिकाणी असायला हवा. परमात्म्याचा कन्सेप्ट भगवद्गीतेने जो आहे तो काय दिलेला आहे की मायोपादित ब्रह्म ईश्वर तिकडनं हे सर्व निर्माण झालं आणि भगवंत सर्वदूर प्रगटलेला आहे. आणि जो 7वा प्रश्न होता काय, म्हणजे जो 7वा प्रश्न जो त्याचा होता ते जे झाले 6 अंतकालेचे मावेव स्मरण मुक्ता ममेव, म्हणजे जे कलेवर, म्हणजे अंतकाळी जो आहे तो माझं स्मरण करीत, म्हणजे काय करतो अंतकाळी. प्रश्न जो होता तो अशा प्रकारचा होता की म्हणजे अंतकाळी जो आहे प्रयाणकाळीमध्ये मला तुम्ही सांगा की युक्त चित्त असलेल्या पुरुषाकडून अंतकाळी कशा प्रकारे तुम्ही जाणले जाता, हा प्रश्न होता. तर त्यांनी सांगितलं तसं की म्हणजे जे आहे ते मला माझं स्मरण करतो, तो माझ्याकडे येतो. हे फार महत्वाचं आहे आपल्याकरता सर्वात, की आमचं ध्येय काय असलं पाहिजे, उद्देश काय असलं पाहिजे. की अंतकालेचे मामे व स्मरण मुक्ता कलेवर, म्हणजे आमचं जे आहे ते सर्वात शेवटी जे आहे ते काय असलं पाहिजे, तर म्हणे शेवटी जाताना जे आहे परमात्माचं चिंतनामध्ये मृत्यू झाला पाहिजे, आला पाहिजे. अशा प्रकारचं भगवद्गीतेचं या ठिकाणी जो आहे तो आदेश आहे. आणि असं जर असेल तरच मग जो आहे तो परमेश्वराला जाऊन मिळेल. आणि इकडचं तिकडचं जर आम्ही गप्पा गोष्टींमध्ये असू, आमची वासना इकडे तिकडे जात असेल, मग काय होईल तर म्हणे त्यावेळेस जो काही विचार असेल, यम यम वापी स्मरण भाव त्याच्यात त्यांचे कलेवर, जो जो विचार त्यावेळेस असेल, डॉमिनेंट असेल त्यावेळेस आणि त्यावेळेस जर आपला मृत्यू झाला तर तम तमई वेती कमतेय सदा तद्भाव भाव, ज्या भावामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्या भावामध्ये त्याला पुढे जो आहे तो पुनर्जन्म होईल. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आम्हाला कोणतं पुनर्जन्म जर नको असेल, आम्हाला तर आमचा भाव परमेश्वरामध्ये हवा. आणि नाही तर मग काय होईल तर म्हणजे जो आहे तो भाव जो आहे जसा असेल तसा जो आहे तो त्यावेळेस पुढचा जन्म मिळेल. आता असं जर असं आहे की बाबा शेवटला भाव आमचा परमेश्वराकडे हवा, तर काय करायला हवं, त्यामुळे तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध, माम अनुस्मर म्हणजे तू काय कर की सर्व काळांमध्ये, सर्वेषु कालेषु सर्व वेळ, सर्व काळामध्ये आणि सर्व वेळ, सर्व काळी निरंतर माझं स्मरण कर. सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. आणि युद्धचे म्हटलंय, आणि युद्धचे म्हटलं म्हणजे असं की आपल्याला काम नाही सोडायचं आहे, जे कार्य आपण करतो ते कार्य करायचंय. ते कार्य करीत असताना तस्मात सर्वेषु कालेषु असं झालं पाहिजे. मयो अर्पित मनोबुद्धी, म्हणजे त्यावेळेस जे आपली मन आहे आणि आपली बुद्धी जी आहे ते काय असलं पाहिजे, म्हणजे ते मन आणि बुद्धी जे आहे ते परमेश्वरामध्ये त्या ठिकाणी मनबुद्धीनं, मन म्हणजे जे आहे ते भगवंतामध्ये मन हवं. आणि बुद्धी असं म्हणते की हे सर्व माझं नाही, अनात्म तत्व मी नाही, भगवंतच मी आहे, असा बुद्धीचा विचार त्या ठिकाणी दिला. आणि असं जर आपण केलं म्हणजे काय की मनाने चिंतन करायचं आणि बुद्धीने निश्चय करायचा की मी हा नाही, मी तो आहे, हा निश्चय भगवंताचा करायचा, त्याला म्हणतात बुद्धी. आणि मन म्हणजे ह्याचं चिंतन करायचं. तर मये अर्पित मनोबुद्धी, याचा अर्थ आहे की सर्व भगवंताचं आहे, हे माझं नाही, अशा प्रकारचा विचार करायचा त्या ठिकाणी. त्यालाच ते म्हणतात की म्हणजे जे आहे ते मनोबुद्धी अर्पण करणं. आणि मयो अर्पित मनोबुद्धी असं त्यांनी म्हटलंय की अनुस्मर, माझं स्मरण कर अशा प्रकारे.
स्मरण कसं करा, मनाने आणि बुद्धीने आत्ताच बोललो की मनोबुद्धी अर्पण करायची आणि स्मरण करायचं भगवंताचं. हे मग किती करायचं, सर्वेषु कालेषु असं करायचं. आणि स्मरण कसं करायचं, स्मरण म्हणजे राम 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 म्हणायचं का, तर त्याच्याकरता त्यांनी असं सांगितलं की नाही, तो स्मरण जे आहे ते बोधजन्य हवे. बोधजन्य स्मरणाचा अर्थ काय झाला की मी अज्ञानी आहे, मला अज्ञान आहे. काय अज्ञान आहे की देह मी आहे हे अज्ञान आहे, ही माझी चूक झालेली आहे, ही मला करेक्ट करून घ्यायची आहे. त्याला हा बोध जो आहे, जो गुरुने दिलेला आहे आपल्याला, त्याला म्हणतात बोधजन्य स्मरण. म्हणजे हे स्मरण नेहमी हवं की मी देह म्हणून मी समजतो की चूक चूक झालेली आहे त्या ठिकाणी. आणि संबंधजन्य म्हणजे शरीर मी आपलं आहे तसाच भाव आहे, तो सुद्धा शरीर जे आहे ते आपलं आहे, ते शरीर आपलं नाही, अशा प्रकारचा जो आहे त्या ठिकाणी भाव हवा. आणि क्रियाजन्य स्मरणचा काय अर्थ झाला की क्रियाजन्य स्मरणचा अर्थ हा झाला की कार्य करताना भगवंताचं स्मरण हवं. ते बाया असतात त्या राजस्थानमध्ये आपल्याला सांगितलं जातं की पाणी घेऊन जातात आणि पुष्कळ गप्पा गोष्टी करत जातात, पण पाणी जे आहे ते जरा सुद्धा खाली पाणी सांडत नाही, त्या बरोबर घेऊन जातात. 2-3 मडके एकावर एक घेऊन जातात. किंवा तारेवरची कसरत असते, तारेवरची कसरत सुद्धा जो आहे तो करतो मनुष्य आणि त्यावेळेस तो पडत नाही. असं जर आहे की कार्य करताना जे आहे ते भगवंताचं स्मरण जे आहे ते हवं. मग याच्यामध्ये भगवंताचं स्मरण काय होईल की कार्य करताना कधी कार्यामध्ये जास्त लक्ष असेल, भगवंताचं स्मरण कमी असेल, किंवा भगवंताचं स्मरण जास्त असेल, कार्यामध्ये कमी असेल. किंवा तिसरा हाही आहे की हे कार्यच भगवंताचं आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो भाव आहे, हे 2-3 भाव मी सांगितले, या स्मरण ह्या भावांमध्ये हवं. आणि या भावांमध्ये जर स्मरण असेल तर मग जे आहे ते काय त्याला म्हणतात की म्हणे याला ते अनुस्मरण म्हणतात. त्याला म्हणतात की अर्पित मनोबुद्धी म्हणजे जे आहे ते. आणि सर्वेषु कालेषु, आता हे सर्व का सांगितलं गेलं की फार महत्वाचं आहे अध्यात्माच्या हिशोबाने, साधनेच्या हिशोबाने, की आम्हाला कशा प्रकारचे जे आहे ते स्मरण करायला हवं. म्हणून हे पाहून घेतलेलं होतं. तरी पण जे आहे ते आपण की पॉईंट ज्याला आपण म्हणतो, महत्वाचे पॉईंट ज्याला म्हणतो, जे आपण परत परत विसरतो, लक्षात राहत नाही, सांगणाऱ्याची लक्षात राहत नाही, ऐकणाऱ्याची कदाचित लक्षात नसते. म्हणून त्याचं परत रिव्हिजन करणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. रिपिटिशन इज द मदर ऑफ काय म्हणतात त्याला, पूर्णता ज्याला आपण म्हणतो. पूर्णता जर राहायची असेल तर परत 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 त्याप्रमाणे करायला हवं, जो ध्येय गाठायचं असेल. तर अभ्यास योग युक्तेनं चेतसा नान्य, अशा प्रकारे अभ्यास करायला हवा. अभ्यास करायला हवा म्हणजे काय अभ्यास करायला हवा याचा अर्थ हा झाला की संसारातून मन काढायचं आणि परमात्म्यामध्ये लावायचं, त्याला म्हणतात अभ्यास. आणि योग, अभ्यास योग युक्तेनं. मग तो योग केव्हा होईल, त्यामुळे योग केव्हा होईल तर म्हणजे कोणतीही वासना त्या ठिकाणी राहणार नाही, असं परमात्म्यामध्ये चिंतन करता 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 त्याला ते योग म्हणतात, परमात्म्याशी योग. म्हणजे अभ्यास योग युक्तेनं म्हणजे समता त्या ठिकाणी राहील. समत्वम योग उच्चते, योगाला तेव्हाच म्हटलं जेव्हा समता येईल तेव्हा त्याला योग म्हटलेलं आहे. मग त्या ठिकाणी प्रसन्नता पण नाही आणि खिन्नता पण नाही. समजोक्ते समय पृथ्वाला हवा लाभो जे आहे, तर असं जे होईल त्याला म्हणतात ते अभ्यास योग. आणि असा अभ्यास योग म्हणजे अभ्यास सांगितलं मी की संसार जो आहे तो मनातून काढायचा आणि परमेश्वर मनामध्ये ठेवायचा, याला अभ्यास म्हणतात. योग म्हणजे आता बोललो समता, समत्व योग होतं ते, की त्या ठिकाणी असं झालं पाहिजे की बाबा जे आहे ते तुम्ही कोणत्याही प्रकारची वासना त्या ठिकाणी नसावी, वासनेला चिकटून नसावं कमीत कमी, असं म्हणूया आपण त्याला. तर अभ्यास योग युक्तीनं चेतसा नान्यगामिना, नान्यगामिना म्हणजे जे आहे एका परमेश्वराशिवाय न अन्यगामिना, आमची जी आहे ते वासना न अन्य जायला नको, गायना गामिना म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणीच फक्त ती वासना हवी, इकडे तिकडे जायला नको की आज हे उद्या ते परवा ते असं. जसं असतं एखादी सोयी असते त्याच्यामध्ये आपण दोरा टाकतो, आणि दोरा टाकताना काय होतं पुष्कळ वेळा त्याचे त्या थोड्याशा आतले धागे जे आहेत ते वेगळे होऊन जातात, तर एक धागा बाहेर जातो, मग ती त्याच्या निडील मध्ये जात नाही तो धागा बरोबर. मग त्या धाग्याला परत परत आपल्याला पिळ लावावा लागतो, एका ठिकाणी आणावं लागतं, नंतर मग ते आपण जे आहे ते सोय ओवतो. तर तसं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी की न अन्यगामिनाचं उदाहरण हे आहे की जसं ते आहे की जरा सुद्धा आमची वासना, आमची इच्छा न अन्यगामिना, परमेश्वराशिवाय आणखी कुठेही गेली न पाहिजे. आणि असं जर झालं तर मग त्यालाच ते म्हणतात की परमं पुरुषम दिव्य यातू पार्थान चिंतन,
असं जो चिंतन निरंतर करणारा जो पुरुष आहे तो परम पुरुष, दिव्य पुरुष, प्रकाश स्वरूप जो दिव्य आहे परब्रह्म परमेश्वर त्याला प्राप्त होतो. परम पुरुषम दिव्यम याती पार्था. अशा प्रकारे आपण हे चिंतन केलेलं आहे पहिले. तसं एक रिकॅपिक्युलेशन त्याला आपण म्हणतो. रिकॅपिक्युलेशन या ठिकाणी केलं की अत्यंत आवश्यक आहे की जे आपलं नाही ते भगवंताला अर्पण करायचं. मन बुद्धी सुद्धा भगवंताला अर्पण करायची. का तर म्हणे ती प्रकृतीची मन बुद्धी जड आहे, ती माझी नाही. ते मन बुद्धी जर माझी नाही ती जर जड आहे तर मग ती ज्याची आहे त्याला दिली. म्हणजे काय करायचं तर म्हणजे आहे ते परमात्म्याला देऊन टाकायचं. याचा अर्थ काय झाला? परमात्मा चिंतन म्हणजे काय? परमात्मा चिंतन म्हणजे ते अनात्म चिंतन नाही त्याला परमात्मा चिंतन म्हणायचं. परत रिपीट करतो मी, जिथे अनात्म चिंतन नाही तिथे परमात्म चिंतनच आहे. ते अशा प्रकारचं परमात्म चिंतन त्या ठिकाणी हवं. आणि परमात्म चिंतन जर झालं तर मग परम पुरुषम दिव्यम त्या चिंतनाने जे आहे ते त्या दिव्य पुरुषाचं आपल्याला जे आहे ते प्राप्त होईल. असं तो दिव्य पुरुष कोणता आहे त्याचं डिस्क्रिप्शन पुढच्या श्लोकामध्ये आलेलं आहे. म्हणजे कॉन्शियसनेसचं डिस्क्रिप्शन आलेलं आहे त्या ठिकाणी असं म्हणूया आपण वाटतं. म्हणजे त्या ठिकाणी जो आहे ते परब्रह्म परमेश्वर कशा प्रकारचं आहे तर परब्रह्म परमेश्वर कशा प्रकारचं आहे असं जे या ठिकाणी दाखवलं येतं. तर कविम पुराणा मनुषासितारम अनुरणीय अनुरणीयम मनुस्मरेद्य सर्वस्व धातारम चिंते रूपम आदित्यवर्णम तमसा परस्ता. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी जे आहे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे हे कशाचं वर्णन आहे म्हणजे जे आहे हे वर्णन जे आहे ते परब्रह्माचं वर्णन आहे, परमेश्वराचं वर्णन आहे. या ठिकाणी कॉन्शियसनेसचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर म्हणे हे कशाचं वर्णन आहे तर भगवद्गीतेमध्ये असं लिहिलं आहे की हे ईश्वराचं वर्णन आहे. हे सगुण निराकाराचं वर्णन आहे. कविम पुराणाम अनुशासितारम अनुरणीयम अनुस्मरेंद्र सर्वस्व धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसा परस्ता. खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की परब्रह्म परमेश्वर कसा आहे, कॉन्शियसनेस कशा प्रकारची आहे हे या ठिकाणी दाखवलं. परमात्मा कसा आहे तर म्हणे कविम. कविम म्हणजे कवी म्हणजे साधारणतः आपण असं समजतो की जे कविता करतात त्यांना आपण कवी म्हणतो. उत्तम उत्तम कवितांमधून जो आहे तो परमात्माचा बोध आपल्याला झालेला आहे. पण ह्या ठिकाणी कवींचा अर्थ जो आहे तो अध्यात्मामध्ये कवींचा अर्थ जो आहे तो कशा प्रकारचा आहे तर म्हणजे कवींचा अर्थ जो आहे तो जो तिन्ही काळ जाणणारा आहे, त्रिकालदर्शी आहे, जो सर्वज्ञ आहे. जो सर्वज्ञ आहे, पहिलेही जाणत होता, आजही जाणतो, उद्याही जाणत राहील, सर्वज्ञ असा आहे. काही असं नाही की तो जाणत नाही म्हणून. त्याला क्रांतदर्शी सुद्धा म्हणतात, तिन्ही काळाला जाणणारा म्हणतात. असं जो कविम आहे हे शुद्ध चैतन्याचं वर्णन आहे. शुद्ध चैतन्यच अशा प्रकारचं होऊ शकतं. कोणी एक जो सर्व जाणतो आणि मी त्याला जाणत नाही खरं म्हणजे, पण तो मला जाणतो आणि तो सर्व करतो. मग तो सर्व करतो, तो सर्व जाणतो. कोणी एक जो सर्व जाणतो, मी सर्वाला जाणत नाही आणि तो माझ्या जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये सर्व जो तो ड्राईव्ह करतो मला. पण जागृतीमध्ये मी आपल्याला असं समजतो की मीच करतोय. तर हा एक भाग आहे याच्यामध्ये. जागृतीमध्ये मी करणारा आहे हा एक विचार करायला हवा ह्या गोष्टीचा की मी करणारा किती मी करणारा आहे. कारण की कवी जे म्हटलेलं त्या याच्यावरनं असं हे आपल्याला कळतं की जर तो सर्वज्ञ जर आहे त्याचा अर्थ हा झाला की माझा रोल काय, तो सर्व करतो, जाणतो, तो सर्व करतो. हा विचार महत्वाचा आहे या ठिकाणी. पर्टिक्युलरली झोपेमध्ये तर मी नाही समजत की मी करतोय काही म्हणून, पण जागृतीमध्ये मी समजतो की मी करतोय. तर जागृतीमध्ये कोण करतंय, झोपेमध्ये स्वप्न स्वप्न पडतं, स्वप्न कोण आणतं, कशा प्रकारचं येतं स्वप्न आपल्याला, गाढ झोप काय येते, कशी येते, कोण आणतं.
जागृतीमध्ये जर मी करतो तर मग स्वप्नामध्ये आणि गाढ झोपेमध्ये कोण करतं? मग याचा अर्थ हा झाला की स्वप्नामध्ये आणि गाढ झोपेमध्ये जो करतो तो जो आहे तो जो सर्वज्ञ आहे तो जो आहे ते जागृतीमध्ये पण करतो. स्वप्नामध्ये माझे जुने विचार जुने संस्कार वरती सरफेसवर येतात आणि मी सर्व स्वप्नामध्ये तसं पाहत राहतो. हे कोण आणतं कोण करतं? तर कवींचा अर्थ या ठिकाणी चाललेला आहे की जो सर्वज्ञ आहे आणि तो शुभाशुभ कर्म जाणत असतो संपूर्ण प्राण्यांचे कर्म शुभ केलं काय आणि अशुभ केलं काय तो जाणत असतो. त्याचा अर्थ काय झाला की म्हणजे जे आहे ते आम्ही जर कुणाला आम्ही फसवू शकत नाही, कारण की तो जाणणारा आहे, तो पाहणारा आहे, तो आम्हाला पाहतो आहे, तो आम्हाला मॉनिटर करतो आहे आणि तो सर्वज्ञ आहे, त्याला सर्व माहिती आहे. हे फार महत्वाचे हे विचार आहे. या भावना आपल्याला जबरदस्त अशा पक्क्या हव्या की मी सर्व पाहणारा तोच आहे आणि तुम्हाला पाहून राहिलेला आहे. आम्ही त्याची प्रार्थना करावी, त्याची आम्ही भावभक्ती करावी हे आम्हाला समजण्यात येतं, पण तो आमच्याकडे पाहतो आहे हे आमच्या लक्षात नाही राहत. जेव्हा आम्ही काहीतरी असं फसवतो एक दुसऱ्याला आणि असं वाटतं की नाही आणखी कोणी नाही पाहतो म्हणून, त्यावेळेस तो सुद्धा त्या ठिकाणी असतो. कवी शब्दाचा अर्थ जो आहे तो अशा प्रकारे घ्यायला हरकत नाही. आणि पुराणम म्हणजे एन्शंट, सर्वात आधी ज्याला आपण म्हणतो. पण नुसतंच आधी म्हणजे नाही येते, म्हणजे पुरापी नवा पुराणम अशी त्याची फोड केलेली आहे. आणि नवा म्हटल्या याचा अर्थ हा झाला की तो जुना असून सुद्धा नित्य नूतन आहे. रोजच जो आहे तो आपल्याला नवीन नवीन असं वाटतो, काहीतरी नवीन याच्यामध्ये आहे. बोर नाही होत त्याला पाहून, परमेश्वराला कंटाळवाणा नाही. नित्य नूतन तो असा आहे की तो आता किती जुना आहे. म्हणजे माझ्या पूर्वजन्मी काय काय होते, माझे जन्मपूर्वीचे माणसामध्ये होते, इन्सेक्ट मध्ये होते, प्लांट लाईफ होतं. त्याचा अर्थ असा झाला की प्लांट लाईफ असो, इन्सेक्ट लाईफ असो, इतर प्राण्यांचं लाईफ असो, मनुष्याचं लाईफ असो, नागचं लाईफ असो, प्रत्येक वेळेस तो माझ्याबरोबरच आहे असा तो पुराणम आहे. म्हणून जे आहे ते आपल्याला पुष्कळ वेळा तुम्ही म्हणाले काय होईल सर्व तुम्ही सांगितलं तर त्याचं इम्प्लिकेशन काय? त्याचं इम्प्लिकेशन आहे की तो मी खरा जो आहे तो कविम पुराणम आहे. मी देह समजतो आपल्याला तो नाही, हे सांगण्याकरता सर्व ह्या गोष्टी या ठिकाणी चाललेल्या आहेत. म्हणजे आपल्याला त्यांनी एक असं सांगितलं, काळाचा जो बोध होतो आपल्याला, काळाचा बोध होतो म्हणजे आपलं वय वाढतं आपल्याला कळत नाही. आपलं वय वाढतं ते आपल्याला कळत नाही. कारण काळ कसा आहे तर म्हणजे काळ ही कल्पना आहे. काळ हा कल्पनेमध्ये कसं आहे हो, आता मी 1 घंटा इथे बसतोय, आम्ही आता आजूबाजूला अभ्यास करतो या ठिकाणी, ही कल्पना कुठून आली काळाची? म्हणे नाही, म्हणे काळाची कल्पना कशा प्रकारची आहे तर म्हणे समजा एखाद्याचं जर मन लागलं असेल दासबोधाच्या अभ्यासामध्ये तर त्याला केव्हा किती वेळ झाला किती हे कळत नाही त्याला. पण एखाद्याचं जर मन लागत नसेल दासबोधामध्ये तर तो पाहत राहील घडी घेत आहे केव्हा संपवतात ते आणि केव्हा आपली इथं सुट्टी होते, मग आपण जे आहे ते लंचला जाऊया. तर काळ कसा आहे सांगा तात्पर्य आहे की काळ जो आहे तो कल्पना मात्र आहे. आणि आपलं वय वाढतं काळानुसार असं म्हणतात, ते आपल्याला कळत नाही. कोणी दुसरं मनुष्य सांगतो की अरे तुम्ही आता खूपच म्हातारे झाला आहात, आता तुम्हाला जे इतकं वय झालं तर कशाला तुम्ही काम करता, आता आराम करा. म्हणजे काळाचा बोध जो आहे तो होत नाही असं मला म्हणायचं, आणि जो होतो तो कल्पना मात्र आहे. म्हणून हा कसा आहे परमात्म तत्व म्हणजे काळाच्या पलीकडे आहे हे सांगायकरता म्हणून पुराणम आहे. आणि अनुशासित म्हणजे सर्वांचा नियंता कोण असेल तर म्हणे परमेश्वर आहे. प्रकृती ही सर्व आपली विश्व चालवते आहे. मग या ठिकाणी पापही नाही आणि पुण्यही नाही. पाप पुण्य निर्मिती प्रकृतीमध्ये होत नाही. अनुशासित अनुशासन जे आहे ते सर्वांचं तिथे अनुशासन चाललेलं आहे की कोण काय काम करतो आणि त्याप्रमाणे त्याला पुढचं जे आहे ते काय मिळायला हवं, त्याचा परिणाम काय हवा, असं जे अनुशासन आहे हा परमेश्वर या ठिकाणी ठेवतोय. प्रकृतीचा नियंता या ठिकाणी ठेवतो आहे, ईश्वर या ठिकाणी ठेवतो आहे. आणि ह्या ठिकाणी म्हणून पापालाही स्कोप नाही, पुण्यालाही स्कोप. असं का बरं? तर प्रकृतीमध्ये विकृती ह्या शामिलच आहे, वेगळं नाहीये. प्रकृती म्हटलं म्हणजे विकृती त्यात आल्या. म्हणजे एखादा वाघ असेल आणि तो जर गाईला खाईल त्याचं खाद्य आहे ते, त्याने ते गाईला खाल्लं तर त्याला ते पाप लागलं असं नाही.
कारण तुझं ते खाद्य आहे. म्हणजे ते प्रकृती आणि विकृती दोन्ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर तर अनुशासिता म्हणजे त्याचं अनुशासन जे आहे, त्याची सत्ता जी आहे ती जी आहे ती सर्व दूर चाललेली आहे. नियतीबद्दल आपल्याला माहिती आहे की नियतीमध्ये जे आहे ती आपली नियती आहे की आज आपण सर्व या ठिकाणी बरोबर आहोत, बरोबर दासबोधाचा अभ्यास करतो आहोत. ही एक नियती आहे. मला कोण माझी बायका पोरं कोण हवे, कशा प्रकारची हवे, ही नियती आहे. कोण मित्र सवंगडी हवे, ही नियती आहे. किती मी जगावं आणि केव्हा जावं, तब्येत ठीक राहावी नाही राहावी, ही नियती आहे. हे सर्वांचा नियंता अनुशासन जो आहे तो त्या ठिकाणी कोण ठेवतं, त्यामुळे जो आहे तो परमात्मा त्या ठिकाणी अनुशासन ठेवतो. कवीम पुराणाम अनुशासितारम. तर आता असं जेव्हा परत परत म्हणतो की जेव्हा तो आहे तो आहे, पण त्या ठिकाणी लक्षात ठेवायला हवं की जेव्हा मी दुसरं कोणीतरी म्हणतो, कोणाबद्दल म्हणतो, तो खरं म्हणजे मीच आहे शेवटी, हे ध्यानात ठेवायला हवं. कारण असं की आपण जर म्हटलं की भाई माझ्याहून तो भिन्न आहे, तर मग ती कल्पनाच होईल. कल्पनापेक्षा जास्त त्याला मूल्य नाहीये. पण ते समजून घेऊन त्याच्यावर चिंतन करून आणि त्याच्याशी एकरूप होणं हा आपल्या ह्या ठिकाणी जो आहे तो उद्देश आहे. म्हणजे हे अत्यंत आवश्यक आहे की परमात्मा जो आहे तो वेगळा नाहीये, मीच परमात्मा आहे. उद्या जर कोणी म्हटलं, डॉक्टरनी म्हटलं तुम्हाला घ्यावं, तुम्ही तुझे आहे ते मेला, तर आपण असं म्हणू की मेला म्हणजे आम्ही त्याला एक्सेप्ट करतो. म्हणत नाही, मी तर जिवंत, मी पुढे मेला. तुम्ही भले किती मोठे डॉक्टर असता, पण तुमचं सर्टिफिकेट नाही चालणार. का नाही चालणार? कारण माझा अनुभव आहे की मी जिवंत आहे, दिलेला नाहीये. त्याचा अर्थ काय झाला? त्याचा अर्थ हा झाला की मी तोच आहे, मी वेगळा नाहीये. पण बोलताना जे आहे ते मी असं म्हणतो की वा तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. तर शेवटी जो आहे ते चिंतन कशा प्रकारचं आहे की तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, हे आपल्याला जे आहे ते लक्षात ठेवायचं. आणि ते वर्णन त्याचं चाललेलं आहे कॉन्शियसनेस या ठिकाणी की अनुशासितारम अणोरणीयम अणोरणीयम अनुस्मरेत. अनुरणीय म्हणजे आता लहानात लहान आणि मोठ्यात मोठा असं तुम्ही त्याला घ्या. म्हणजे ज्या सूक्ष्माहून तो सूक्ष्म आहे, सूक्ष्माहून तो सूक्ष्म आहे. सटलर ऑफ सटलेस्ट, सर्वात सूक्ष्म जो आहे तो कोण आहे? त्यामुळे तो परमात्मा. शंकराचार्यांनी असं म्हटलंय की अतीव सूक्ष्म परमात्म तत्व, अतीव सूक्ष्म परमात्म तत्व. परमात्मा तत्व इतकं सूक्ष्म आहे की त्याच्यापेक्षा आणखी सूक्ष्म काही होऊ शकतं का? त्यामुळे नाही म्हणे, त्याच्यापेक्षा आणखी काही सूक्ष्म होणं कठीण आहे. म्हणजे आम्ही जर असं म्हटलं की आम्ही कुठे बसलो आहोत, तर आम्ही इथे बसलो, आमच्या घरामध्ये बसलो आहोत, दासबोध अभ्यास वर्गात बसलो आहोत. कुठे हा दासबोध अभ्यास वर्ग? दुबईमध्ये. दुबई कुठे? म्हणे या पृथ्वीवर आहे. पृथ्वी कशामध्ये? म्हणे जलामध्ये. जल कशामध्ये? म्हणे अग्नीमध्ये. नंतर वायूमध्ये. आकाश सर्वात आकाशामध्ये सर्व काही. मग आकाश म्हणे मनामध्ये. मन त्यापेक्षा सूक्ष्म, मनाच्या सूक्ष्म बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे कोणतं म्हणे? बुद्धीच्या पलीकडे जे आहे ते परमात्मा तत्व आहे. हे जो इतकं सूक्ष्म आहे, मग जितकं सूक्ष्म होईल तितके त्याचे गुण कमी होत जातील. पृथ्वीचे जर 5 गुण आहे, शब्द स्पर्श रस रूप गंध, तर आकाशाचा गुण किती आहे? तर म्हणे शब्दच आहे फक्त. वायूचा किती? म्हणे 2च आहे, शब्द आणि स्पर्श. तर सांगायचं तात्पर्य असं की जेवढं जेवढं आपण सूक्ष्माकडे जाऊ, तेवढं तेवढं त्याचे गुण कमी होतील आणि तेवढं तेवढं जे आहे ते परमात्म्याच्या जवळ आपण त्या ठिकाणी जाऊ, असं या ठिकाणी सांगायचंय. म्हणजे आपण कसं आहे तर म्हणजे आकाशवत जो परमात्मा आहे, आपण ह्या आकाशामध्ये आहो. भूताकाश, आपल्या आतमध्ये आकाश आहे ते चित्ताकाश, जे परब्रह्माचं आणखीन आकाश आहे ते चिदाकाश. सांगायचं तर असं की हे आकाश तत्व कसं आहे, म्हणे हे आकाश तत्व व्यापक आहे, पण हा परमात्मा कसा आहे, तर हा परमात्मा जो आहे तो इतका सूक्ष्म आहे की तो त्याच्याही पलीकडे आहे. म्हणजे असं की परमाणू जर सर्वात लहान जर आपण म्हटलं, त्याच्याही पेक्षा हा सूक्ष्म आहे असं मला म्हणायचं आहे. सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम. म्हणजे काय की म्हणजे हे पूर्ण दृश्य अदृश्य जितकी सृष्टी आहे ती सर्व कशावर आहे, तर म्हणे सर्वस्य धातारम. तुझं अधिष्ठान जे आहे ते परब्रह्म परब्रह्म परमेश्वर आहे. एखादं चुंबक असतं आणि एखादं लोखंड असतं, तर तशा प्रकारचा तो या ठिकाणी आहे. असंगयो पुरुषासारखं आहे.
की तो आहे. येईल पुढे ते ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यामध्ये ओळीमध्ये हा भाग येणार आहे, पाहूया आपण त्यावेळेस. सर्वस धातारम अचिंत्य रूप, म्हणजे त्याच्यावरच, त्याच्या अधिष्ठानावर हे सर्व जग जे आहे ते चाललेलं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि अचिंत्य रूप म्हणजे ज्याचं चिंतन करता येत नाही, म्हणजे जितकं जे आहे ते सूक्ष्म असेल त्याचं चिंतन करणं जे आहे ते मग कठीण होतं, जितकं सूक्ष्म असेल. आणि शेवटी चिंतन होऊच शकत नाही, अचिंत्य आहे असं का म्हणायचं, तर म्हणजे खरं म्हणजे मीच तर तो आहे, तोच मी आहे. मग तोच जर मी आहे तर मी माझं वर्णन काय कसं करणार? काही करायला गेलो तर दुसऱ्याचं वर्णन होतं की तो तो नाहीये. तो जर त्या ठिकाणी म्हणजे ऑब्जेक्ट नाही, ते सब्जेक्टच आहे. मग असं जर त्या ठिकाणी असेल किंवा ऑब्जेक्ट नाही असेल, सब्जेक्ट फक्त आहे, तर मग अचिंत्य. मग आता कोणी असं म्हणेल की बा तुम्ही असं म्हणताय की अचिंत्य एकीकडे म्हणताय आणि मग तुम्ही अचिंत्याचं चिंतन कसं करणार असं सांगता. तर अचिंत्याचं चिंतन भगवद्गीतेमध्ये रामसुखदास महाराजांनी लिहिलेलं आहे की हे लक्षात ठेवा की तो अचिंत्य आहे, हेच अचिंत्य चिंतन करणं आहे असं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं. त्यालाच त्यांनी अचिंत्य म्हटलं आहे की अचिंत्य रूप सर्वस्व धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसा परस्ता. आदित्य वर्णम म्हटलेलं आहे. म्हणजे आदित्य वर्ण का म्हटलेलं आहे, तर म्हणजे जे आहे ते सूर्यासारखा याचा वर्ण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सूर्यासारखं सर्वांना प्रकाशित करणार आहे असं आहे. हा स्वयंप्रकाश आहे. पण सूर्याचा प्रकाश सुद्धा कसा असतो, तर म्हणजे त्या ठिकाणी अंधार वगैरे असतो. प्रकाश आणि अंधार या ठिकाणी दुसरं अपोजिट काही नाही, कारण हे एकमेव अद्वितीय असं जी वस्तू आहे, असं जे तत्व आहे, तर त्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. तर आदित्य वर्णम तमसा परस्ता म्हणजे मी जे स्मरण करतो, हे स्मरण जे आहे ते, हे जे ज्ञान आहे, हे परमेश्वराचं जे ज्ञान आहे, हे कसं आहे तर म्हणे हे त्याच्या पलीकडे, अज्ञानापासून अत्यंत पलीकडे जर कोणी असेल तर तो परमात्मा आहे. अज्ञानाचा प्रकाशक कोण आहे म्हणे तोच आहे. मग त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे का, तर म्हणे नाही, त्याच्या ठिकाणी अज्ञान नाहीये. सर्वांचा तो प्रकाशक आहे म्हणून आपल्याला जे आहे ते अंधारात सुद्धा दिसतो. भावालाही तोच प्रकाश देतो आणि अभावालाही तोच प्रकाश देतो, प्रकाशालाही तोच प्रकाश देतो आणि जिथे अंधार आहे त्यालाही तोच प्रकाश देतो. अशा प्रकारचा जो मनबुद्धीचा प्रकाशक आहे, जो स्वयंप्रकाशक आहे, तो कसा आहे, तो म्हणे तमसा परस्ता, तो जो आहे सर्वांच्या पलीकडे आहे. अशा सर्वांच्या पलीकडे जे आहे ते कसं अनुस्मरेन, त्याचं चिंतन जे आहे ते या ठिकाणी करायचं. मी स्मरण करतो अशाच. तर आपण बोलून चुकलो की स्मरण कसं करायचं, आणि परमात्म्याला सर्वांचं स्मरण आहे हेही आपण बोलून चुकलो की तो सर्वांना जाणतो, ओळखतो, त्याला सर्व माहिती. आपल्यालाच लक्षात राहत नाही की तो आमच्याकडे पाहतोय म्हणून, तो आमच्याकडे लक्ष ठेवतोय. आम्ही क्रोधामध्ये येतो, कामामध्ये येतो, आणखी कोणत्या लोभामध्ये येतो, आम्हाला लक्षात नाही राहत की हा पाहतोय म्हणून. पण हे अत्यंत आवश्यक आहे साधने करता की तो जर पाहतोय असं जर लक्षात आलं, तर मग आम्ही जो आहे ते आपल्या याच्यावर काम, क्रोधावर काहीतरी त्या ठिकाणी कंट्रोल त्या ठिकाणी होईल की अरे तो पाहणारा आहे. ही आपल्याला गोष्ट माहिती आहे. म्हणून जे आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही एखादी वस्तू घेऊन या आणि ती वस्तू म्हणजे अशी आला कोणी पाहणार नाही, घेऊन या म्हणे, झाडावरचे 2 आंबे, आंबा घेऊन ये असं त्यांनी शिष्याला, 2 शिष्याला सांगितलं त्या दोघांना. म्हणजे दोघेही गेले आंबा तोडायला. तो आपला जो आहे तो पटकन आंबा तोडून एका याच्या झाडावरून जाऊन घेऊन तोडून आला. आणि दुसरा जो आहे तो काही दिवसांनी वापस आला. म्हणे काय झालं, म्हणे नाही, म्हणे मला आंबा मिळाला. म्हणे का नाही मिळाला, तर म्हणे मला आंबा तोडायला गेलो तर तो माझा झाड नसल्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की कुठे चोर न पाहू, म्हणजे मालिक न पाहू मला. आणि नंतर मग एका ठिकाणी असं झालं की जेव्हा असं वाटलं की इथे कोणीच नाहीये, आता पाहायला, आता तोडायला हरकत नाही, त्यावेळेस लक्षात आलं की तो वरचा मालिक तर पाहतोय मला, आणि म्हणून मी काही तोडूच शकतो नाही. मग त्या गुरुनी त्याला शाबासकी दिली की खरा जो आहे तो जो समजला आहे तत्व, हा तत्व समजला आहे. परमात्म्याला समजणं म्हणजे इतकं सहज नाहीये. म्हणून कवीम पुराणा मनुषासितारम अणोरणीयम अणोरणीयम अनुस्मरेद्य सर्वस्व धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम
तमसा परस्तात, हे याचं चिंतन जे आहे ते या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी कसं चिंतन केलं आहे याच्याबद्दल हे आता आपण पाहणार आहोत. हा 9वा श्लोक आहे आणि 9व्या श्लोकाचं चिंतन ज्ञानेश्वर महाराज कशा प्रकारे करतात पाहूया. ज्ञानेश्वर महाराजांची जी ओवी आहे ती ओवी या ठिकाणी 86 पासून घेऊ आणि 86, 87, 90 पर्यंत आहे. 4-5 ओव्याच आहेत, जास्त नाही आहे या ठिकाणी. तर जयाचे आकाराविना असणे, जया जन्मना निमणे, जे आगवेची आगवेपणे देखत असे, ही ओवी आहे. आता ही ओवी कशाची आहे? हे परब्रह्म परमेश्वराच्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या परब्रह्माला कशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. की परब्रह्म कसं आहे, आत्मतत्व कसं आहे, तर म्हणे जे आहे ते जयाचे आकाराविना असणे, सुरुवात इथून नाही, जयाचे आकाराविना असणे म्हणजे जो आकारा वाचून राहतो. श्री गुरु बेलसरांनी याच्यावर असं लिहिलंय की मनाशी त्यांनी त्या ठिकाणी तुलना केली आहे की मनाला सुद्धा जसा आकार नसतो, तर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी अशी उद्धृत केलेली आहे त्या ठिकाणी की हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य तया, अशी मनाची स्थिती आहे. की हे मन कैसे केवढे, अरे किती मन आहे, कुठे आहे, किती मोठं आहे, किती लहान आहे, कोणत्या ठिकाणी म्हणजे काही माहित नाही. ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, पाहायला गेलं तर काही सापडत नाही आपल्याला. आणि एरवी राहटावया थोडे, जे मन कुठे नाही जाऊ शकत, म्हणजे त्रैलोक्य तया, त्रैलोक्यामध्ये ते कुठेही जाऊ शकत, असं जे मन आहे याची आठवण त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. की हा जो आकारा वाचून राहतो परब्रह्म परमेश्वर कसा आहे, म्हणजे हा सुद्धा अशाच प्रकारचा आहे की जसा मनाला आकार नाही तसं यालाही आकार नाही, आकाराविना आहे. याला कसं समजायचं? आता हा एक दुसरा प्रश्न आहे. त्यांनी आकार नाही तर आम्ही कसं समजायचं की आहे म्हणून? त्याचं उत्तर त्यांनी असं दिलंय की अरे तुम्हाला जे आहे ते परब्रह्म परमेश्वर इंद्रियाने कळणार नाही हा भाग वेगळा, पण त्याचं उत्तर त्यांनी असं दिलंय की अरे आपण असं म्हणतो की अरे ह्या जागी जो आहे ह्या जागेमध्ये जी आहे ती बाधा आहे, आपण असं म्हणतो. तर जागामध्ये बाधा आहे असं जर म्हटलं तर मग याचा अर्थ हा झाला की ते बाधा की आपल्याला त्याचा आकार नाहीये त्या ठिकाणी. ते कळतं कसं आपल्याला की बाधा आहे म्हणून या जागेमध्ये, पण आपण म्हणतो की नाही बाबा आहे म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तर सांगण्यात तात्पर्य असं की आकाराविना होऊ शकत नाही असं नाही. व्यक्तीचं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप आकाराविना होऊ शकत नाही असं नाही, ते आपल्याला पटवून घ्यायला पाहिजे. आणखीन का सांगायचं असं की जगामध्ये असे इतरही पंथ आहे की जे म्हणतात की आत्मा नाहीये म्हणून. पण जेव्हा आपली साधना चालू होते त्यावेळेस आपल्याला आपल्या साधनेमध्ये 100% आपल्याला जे आहे ते श्रद्धा हवी, विश्वास हवा, त्याचं चिंतन हवं बरोबर योग्य दिशेने, म्हणजे आपण जाऊन डेस्टिनेशनला जाऊन पोहोचू. यासाठी जो आहे तो आकाराविना असणे होतो, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. दुसरं आणखीन त्यांनी मांडलेला विचार की आत्म्याचं अस्तित्व आहे की नाहीये, त्यामुळे हो अस्तित्व आहे. तर मग ज्याचं सामान्यतः काय होतं की ज्याला आम्ही अस्तित्व मानतो त्याला कोणता ना कोणता आकार असतो. एखाद्याचं अस्तित्व जेव्हा आपण पाहतो म्हणजे ह्याचं अस्तित्व आहे का, तर म्हणजे याचा आकार काहीतरी आहे की नाही. म्हणजे अस्तित्व असल्यावर आकार जो आहे तो एक्सपेक्ट करतो साधारणतः. मग आता समजा आकार जर असेल त्या ठिकाणी तर आकाराचे परिणाम पण आले. आकाराचे परिणाम काय, तर म्हणे नामरूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नामरूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही, म्हणजे आत्मवस्तू. शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे ना, वस्तुसिद्धी विचारेण न यत्किंचित कर्म कोटी, म्हणजे आत्म्याला त्यांनी वस्तू म्हटलेलं आहे. ही वस्तू आहे आत्मतत्व म्हणजे. मग अशी वस्तू जर आहे, त्यांनी असं लिहिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी की नाम रूप संबंध जाती क्रिया हे जे भेद आहे हे आकारालाच आहे, वस्तूशी नाही, असं त्यांनी ह्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे. मग परमात्मा वस्तुरूप आहे, आता सांगितलं शंकराचार्यांनी जे लिहिलंय ते. त्यांनी पुढे लिहिलंय की हा लोकत्रयाकार
आत्मस्वरूपाला म्हणतात ते की हा लोकत्रयाकार तो जयाचा विस्तार तेथं नामवर्ण आकार चिन्ह नाही. त्याचा विस्तार आहे हा सर्व आपल्याला जितकं काही दिसतंय हा त्याचाच विस्तार आहे. कशाचा विस्तार आहे? परब्रह्माचा विस्तार. मग तो परब्रह्म तो जयाचा विस्तार आणि हा लोकत्रयाकार त्रिभुवनामध्ये त्याचा जो आहे तो विस्तार चाललेला आहे. पण तिथे काय तर म्हणजे तिथे नाम वर्ण आकार चिन्ह नाही. म्हणजे अस्तिवादी प्रिय नामरूप तर म्हणे नामरूप कसं आहे तर म्हणे द्वय आहे, त्या ठिकाणी द्वंद्व आहे. तर इथे आकार नाहीये, आकाराचं चिन्ह कुठे पण नाहीये. म्हणजे एवढंच त्या ठिकाणी म्हटलं असं नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणे हरिपाठामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलंय. काय सांगितलंय हरिपाठामध्ये की म्हणजे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चिराचर त्याशी भले असं हरिपाठामध्येही म्हटलंय. मग आता परमात्मा जर अवतार जर झाला, रामाचा अवतार झाला, कृष्णाचा अवतार झाला, म्हणजे सगुण होते निर्गुण होते, काय झालं त्या ठिकाणी, त्या वस्तूला काय झालं, त्या आत्म्याला काय झालं, त्या तत्वाला काय झालं, जे तत्वचिंतन या ठिकाणी चाललंय त्याच्याबद्दलच काय उत्तर आहे. तर त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की आकारा आलिया जयाची, रामाचा कृष्णाचा आकार झाला आणि आकारा आलिया जयाचे निराकार पण न वचे त्याचे. म्हणजे परमात्मा अवतारात साकार पण निराकारपणाला बाधा येत नाही असं आपल्याला शास्त्र सांगतं, असं आपल्याला संत सांगतात. असं त्यांनी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. ह्याच ह्याच्यामध्ये याच अध्यायामध्ये त्यांनी पुढे लिहिलेलं आहे. ही ओळी आलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की व्यापक जर वस्तू असेल तर त्याला आकार नसतो. संकुचित असेल तर त्याला आकार असेल, आकार असेल तर त्याला देश परिच्छेद असतो. आणि जी व्यापक वस्तू आहे ती अपरिच्छिन्न नाही. जो आकार आहे त्याला षडविकार असतात. जायते अस्ति वर्धते विप्रीणमध्ये अपक्षीयते विनश्यते. हे सर्व विकार जे आहे ते कशाला येतात तर हे सर्व विकार जे आहे ते आकाराला आहे. परब्रह्माला परमात्माला ज्याला की जे आहे आपण म्हणतोय की जो आकारा वाचून राहतो असं ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सुरुवात करते या श्लोकाला. कविम पुराणा मनुष्याम अनुशासिता रमला. त्या ठिकाणी ते म्हणतात की नाही म्हणे हे जे आहे हे काय आहे म्हणे आपल्याला आकार रहित असून त्याचं अस्तित्व आहे आपल्याला मानावं लागतं. त्याची सत्ता आहे हे मानावं लागतं. ते अधिष्ठान आहे हे मानावं लागतं. जे गुरुनिष्ठा किंवा जे आहे ती श्रद्धा, गुरुवर श्रद्धा, शास्त्रावर श्रद्धा जे आहे ते ठेवून आपल्याला असं मानावं लागतं या ठिकाणी की जे आहे ते काय की आत्मा आकार राहित असून त्याच अस्तित्व आहे, त्याची सत्ता आहे, ते अधिष्ठान आहे. आता काय की आकाराला स्वतःचं अस्तित्व नसतं. आकाराला स्वतःचं अस्तित्व नसतं. कसं उदाहरण दिलं होतं, जलावर तरंग आहे, तरंगाचं स्वतःचं अस्तित्व आहे का? रज्जू सर्प आपण म्हणतो, स्वतःचं अस्तित्व आहे का? माती आणि मडकं स्वतःचं अस्तित्व आहे का? धागा आणि कपडा स्वतःचं अस्तित्व आहे का कपड्याला? तर धाग्यामुळे जलतरंगामध्ये जे आहे तरंग आहे पण ते पाण्यामुळे तरंग आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की आकाराला स्वतःचं अस्तित्व नाही आणि म्हणून ते मिथ्या. हा एक समजून घ्यायचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि मग ते पुढे म्हणतात की आता हे जयाच्या आकाराविण असणे झालं आणि जया जन्मना निमणी असं त्या ओळीमध्ये पुढे म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला जन्मही नाही आणि ज्याला मरणही नाही, कारण तो नित्य आहे, तो आहेच आहे. त्याला नाही पण नाहीच त्या ठिकाणी, नाही म्हणून नाहीच आहे. काळाचा संबंध त्या ठिकाणी म्हणे नाहीये काळाचा संबंध. मग स्वतःला विसरल्याशिवाय काळाचं भान जात नाही. म्हणजे देह भान जोपर्यंत आहे तोपर्यंत काळ आहे. देहभान गेलं किंवा काळ त्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला मग कळेल की अरे काळाशी संबंध त्याचा नाहीये. तर याचा अर्थ काय झाला? झोपेमध्ये जे आहे ते आपण झोपेमध्ये ते देह असतो का? त्यामुळे देहामध्ये झोपेमध्ये देह जो आहे तो असतो पण मला माहित नसतो. याचा अर्थ झाला की तुला माहित नसतं याचा अर्थ हा झाला की तू कोणतरी देहापेक्षा वेगळा आहे. त्यावेळेस काळाचं भान नव्हतं तुला. तर जो सर्वव्यापक आहे म्हणून तो सर्व जाणतो आणि संपूर्ण असल्याने संपूर्ण पाहतो. आत्मतत्व कसं आहे म्हणजे संपूर्ण आहे. तर म्हणजे याचा अर्थ हा झाला की परत तोच मुद्दा या ठिकाणी आला की जो सर्वदूर पाहतो आहे, सर्व संपूर्ण आहे, तो
सर्व व्यापक आहे, तर आम्ही जे आहे ते कार्य करताना कोणत्याही प्रकारचं असं कार्य केलं नाही पाहिजे की जिथे कोणी पाहत नाही आम्ही चूक कार्य करतो. तोच इम्प्लिकेशन जास्त होतं. तेच पद या ठिकाणी लक्षात ठेवायचं की आम्ही एक दुसऱ्याला फसवू शकू, पण स्वतःला मी जर पाप केलं असेल तर मी स्वतःला फसवेन का? म्हणजे तो पाहणारा आहे, तो मी आहे. तर मग याचा अर्थ हा झाला की म्हणजे तू छिपू शकत नाही. याचा अर्थ हा झाला की म्हणजे त्या ठिकाणी जी व्यापकता आहे ती लक्षात घ्यायची आणि आमची साधना जी आहे ती नीट ट्रॅकवर चालली पाहिजे, याच्याकरता हे सर्व विचार या ठिकाणी आहे. तोच मला पाहतो आहे हे साधनेचं मर्म आहे, असं श्री गुरु बेलसरे म्हणतात. तो मला पाहतो आहे हे नेहमीच लक्षात ठेवावं, हे साधनेचं मर्म ते म्हणतात. म्हणून तुम्ही त्याला केव्हाही कुठेही हाक मारा, तो आहेच. असं मी म्हणतो का परमेश्वराला की अमक्या वेळेसच तुम्ही हाक मारा, अमक्या वेळेस तुम्ही प्रार्थना करा, अमक्या वेळेसच तुम्ही त्याची जी आहे ती साधना करा, असं काही नाही. ते म्हणतात की परमेश्वर कसा आहे, तर म्हणतो नेहमीच जर तुम्हाला पाहतो आहे तर साधनेचं मर्म हे आहे की तुम्ही त्याला केव्हाही कुठेही हाक मारा, म्हणजे प्रार्थना करा, साधना जी आहे ते 24 तास सतत त्या ठिकाणी जे आहे ते चालू ठेवा, असं त्यांना म्हणायचं. पुढची ओवी या ठिकाणी आहे मी सर्वत्र सर्वपणे हा जो आहे यालाच त्यांनी जे आगवेची आगवेपणा देखत असे, त्याचा अर्थ जो आहे आपण अर्थ केलेला आहे. जे या जन्मना निवणे केलं आणि जे आगवेचे आगवेपणा देखत असे हे केलं. त्याच्यानंतर दुसरी ओवी आहे पुढची आणि दुसरी ओवी कशात काय आहे? जे गगनाहुनी जुने, जे परमाणाहुनी साने, जयाचे सन्निधाने विश्व चळे. आता काय की आकाश कसं आहे, तर म्हणजे आकाश जे आहे ते सर्वात पुरातन, हा त्याच्याही आणखीन पुरातन. सर्वात व्यापक काय तर म्हणजे आकाश. सर्वात प्रथम काय तर आकाश. आकाशानंतर बाकी महाभूत झाले, म्हणजे सुरुवात कुठून झाली? आकाशापासून. पण आकाशातून पुरातन कोण आहे? म्हणजे हे तत्व आहे, परमात्मा तत्व आहे. आणि परमाणू हुनी साने, परमाणूपेक्षाही लहान काय आहे तर म्हणजे हे परमात्मा तत्व आहे. आणि जयाचे सन्निधाने विश्व चळे, म्हणजे ज्याच्या सन्निधानी, ज्याच्या साथीनी, ज्याच्या संघानी काय होतं तर म्हणजे विश्वाची हालचाल होते. चळे, चळे म्हणजे हालचाल. विश्व चळे म्हणजे विश्वाची हालचाल होते. म्हणजे आत्मतत्व किती व्यापक आहे त्याचं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय आकाशाला, व्यापक आणि उदास जैसे का आकाश, 13व्या अध्यायामध्ये असं लिहिलंय. म्हणजे आकाशाला जे व्यापक सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी, त्याच्याही पेक्षा परमात्म तत्व त्याच्याही पलीकडे आहे. आकाशचं का उदाहरण दिलं म्हणजे आकाश कुठेही लिप्त होत नाही, आकाश व्यापक आहे लिप्त होत. नभ तुझ माझी खेळे लपी थपी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे आकाशच तुझ्यामध्ये खेळतो लपी थपी. नभ तुझ माझी खेळे म्हणजे हे आकाशापेक्षाही व्यापक आहे, हे सांगायचा प्रयत्न या ठिकाणी आहे की आत्मतत्वाची ते व्यापकता सांगतात आहे. पंचमहाभूतात आकाश सर्व व्यापक, त्या व्यापक आणि उदास आकाशापेक्षा आणखीन पलीकडे जर सूक्ष्म काही असेल तर जे आहे ते परमात्म तत्व आहे. आणि सूक्ष्म जर असेल तर ते लिप्त होत नाही. तसंच परमात्म तत्व जे आहे ते कुठेही लिप्त होत नाही. आत्मतत्व त्याच्यापेक्षाही जुनं आहे असं श्रुती सुद्धा म्हणते त्या ठिकाणी. तर अतिसूक्ष्म वस्तूस काय म्हणतात? परमाणूहुनी साने. परमाणूचं लक्षण जे आहे ते कशा प्रकारचं आहे तर म्हणे अतिसूक्ष्म आहे, त्याला ते परमाणू म्हणतात. मग त्या परमाणूपेक्षाही हे सूक्ष्म आहे, म्हणून त्यातही ते प्रवेश करून राहते. अणुरेणीय असं श्रुती सांगते. सर्व विश्व आकाशात झालं म्हणून परमात्मा आकाशापेक्षा जुना. आणि जयाचे सन्निधाने विश्वचळे म्हणजे लोखंड आणि चुंबक हे उदाहरण या ठिकाणी दिलंय की लोखंड आणि चुंबक, लोखंडासमोर चुंबकासमोर लोखंड आलं की त्याच्याकडे खेचलं जातं. तसंच जे आहे ते या ठिकाणी काय आहे की चुंबक म्हणजे परमात्मा आणि विश्व म्हणजे विश्व जे आहे ते परमात्मामुळे आहे, हे सांगायचं या ठिकाणी. कशामुळे झालं तर म्हणजे केवळ सानिध्यामुळे झालं, कुठेही संबंध आला नाही. कारण की असंगयो पुरुष असं श्रुती सांग की परमात्मा असंग आहे. हे वेगळं, हे वेगळं जे आहे ते त्याच्याशी त्याचा संबंध नाहीये, पुढे चिपकलेलं नाही.
असं सांगतात की म्हणजे देह आणि आपले देह आहे आणि आपलं जे आहे ते काय आहे की मन बुद्धी आपली जी आहे ती कसं आहे तर म्हणजे हे मन बुद्धी जी आहे ती देहाला चिकटलेली आहे. कशी चिकटली म्हणजे प्राणाने चिकटली. जसं एखाद्या लिफाफ्यावर एखादं तिकीट लावावं आपण आणि त्याला गोंदाने चिपकावं मग ते चिपकून जातं. तसं ते देहबुद्धी जी आहे माझी मन बुद्धी जी आहे ते देहाला चिकटलेलं आहे. कसं म्हणजे प्राणाने चिकटलं. तसंच या ठिकाणी का सांगितलं या ठिकाणी हे की सान्निध्य म्हणजे हे चिकटलेलं नाहीये. असंग पुरुष आत्मतत्व जे आहे ते असंग आहे हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे की लोखंड जड असूनही चुंबकाच्या सानिध्याने चलनवलन करते. तसंच आपलं हे जितकं विश्व आहे हे सुद्धा जे आहे ते विश्व चळे त्याच्या सानिध्याने जे आहे ते परमात्म सत्तेने हे सर्व विश्व आपापले व्यवहार करते. केवळ सानिध्यानेच म्हटलं आहे म्हणून असंगात्वाला बाधा येत नाही. जे सर्वाते यया विये विश्व सर्व जेणे जिये हेतू जया विहे अचिंत्य जे. जे सर्वांना या ठिकाणी काय तर म्हणे जे सर्वाते यया विये विये म्हणजे प्रसवे. कुणाला प्रसवतो? सर्वांनाच प्रसवतो. जे सर्वाते यया विये सर्वातच प्रसवते. मग त्या योगाने काय होतं विश्व सर्व जेणे जिये म्हणजे विश्व जग आणि तर्क तर्क विश्व जे आहे ते कसं आहे की त्याच्यामुळे तो जगतो असं. विश्व सर्व त्याच्यामुळे जगते. आणि पुढे म्हटलंय त्यांनी की हेतू जया विहे हेतू म्हणजे तर्क हेतू म्हणजे अनुमान आणि विहे म्हणजे भय. त्यामुळे त्या ठिकाणी कोणताही तर्क कोणते अनुमान चालत नाही. कारण कोणताही तर्क तुम्ही लावा कोणते अनुमान लावा आत्मतत्वाला ते लागू होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय की ते भय हे त्या ठिकाणी भीती सारखे वाटते की जग आणि तर्क ही ज्याला भीतो असं जे कल्पनेच्या पलीकडे आहे. कारण अचिंत्य त्याचं चिंतन करता येत नाही म्हणून ते कल्पनेच्या पलीकडे आहे. तर हेतू जे आहे हे अचिंत्य जे हे सर्वांना प्रसवतो. विश्व सर्व जे आहे ते त्याच्यामुळे जगतं आणि त्याला तर्क आणि अनुमान त्या ठिकाणी कोणती लागत नाही. भय पावतात आणि का तर म्हणे ते अचिंत्य आहे की जर चिंतन होत नाही. चिंतन होऊ देत नाही म्हणजे चिंतन त्या ठिकाणी या ठिकाणी काय आहे की विश्व प्रसवते. आता कुंभार असतो कुंभार जे आहे ते माती घेतो आणि मडकं बनवतो. तो कुंभार वेगळा असतो निमित्त आणि तो वेगळा होतो. पण हे असं नाहीये या ठिकाणी. त्या ठिकाणी काय आहे की कुंभारी तोच आहे परमेश्वर आणि माती पण तोच आहे परमेश्वर. म्हणजे सर्वाचं उपादान निमित्त कारण कोण आहे तर म्हणजे परमेश्वरच आहे. म्हणून याला अभिन्न निमित्तोपादान कारण असं म्हणतात. अभिन्न निमित्तोपादान परमेश्वरच जे आहे तो आहे. कार्यावरून कारण जाणले जाते असा एक सिद्धांत आहे. कार्य पाहून जे आहे ते कारणाचा आपल्याला अंदाज घेता येतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर अग्नी आणि धूर. धूर हा कार्य तर धुरावरून जे आहे ते असं आपल्याला लक्षात येतं की बाबा अग्नी इथे असायला हवा. तसं परमात्मा आणि जग जगाला पाहून परमात्माचं जे आहे ते ध्यान करायला हवं. फरक काय? फरक हा आहे की म्हणजे तुम्हाला अग्नी एक वेळ प्रत्यक्ष दिसेल. धूर पाहून जर तुम्ही शोधायला गेला तर अग्नी तुम्हाला दिसेल. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण त्या ठिकाणी अग्नीचं होऊ शकतं. पण ह्याचं इथे होत नाही प्रत्यक्ष प्रमाण. म्हणून त्याला अचिंत्य म्हटलंय. अचिंत्य म्हणण्याचं कारणच हे आहे की त्याचं तुम्ही त्याला पाहू शकत नाही आपल्या या मन बुद्धीनी. मन बुद्धीचा तो विषय नाही. आणि म्हणून अनुमानेन वा अनुकाने ना श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंद दोरे. श्रुतीने शेवटी असं म्हटलं की बाबा तुम्ही अनुमान लावा काही करा पण श्रुती असं म्हणते की नेती नीती म्हणजे तुम्ही त्याला तसं करू शकणार नाही तुम्हाला प्रमाणाने कोणत्याही. आणि एक गोविंद रे पण आहे तोच आहे त्याशिवाय आणखी कोणी नाहीच आहे. दुसरं नाहीच आहे. एकमेवा द्वितीय दुसरं नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या ठिकाणी की जगाला पाहून आपण अंदाज घ्यावा हे जग जे आहे ते परमात्मा स्वरूपातच आहे. परमात्माच आहे परमात्मा स्वरूपातच आहे अशा प्रकारचा त्यांनी या ठिकाणी विचार मांडलेला आहे. आणि नियतीबद्दलचा विचार सांगितला.
म्हणजे नियतीचा विचार श्री गुरु बेलसरांनी या ठिकाणी या ओळीमध्ये बराच मांडलेला आहे. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की जो आहे तो परमात्मा तत्वापासून हे सर्व जग निर्माण झालं आणि जो हा सर्व सत्ता त्याची आहे आणि त्याचं जे आहे ते अधिष्ठान आहे आणि ते कसं कशा प्रकारचं कंट्रोल करतो, अनुशासन ते कशा प्रकारचं ठेवतो आणि त्याच्यावर नियतीबद्दलचं बरंच त्यांनी जे आहे ते केलेलं आहे विवेचन. की कोणाला संतांना जसं फॉर एक्झाम्पल म्हणजे कृष्णमूर्ती होऊन गेले, त्यांना पेनक्रियाचा कॅन्सर झाला, त्याच्यानंतर रामकृष्ण होऊन गेले, त्यांनाही कॅन्सर झाला. त्यांना असं म्हणायचं त्या ठिकाणी की नियती कोणाची कशा प्रकारची असेल ते सांगता येत नाही, कारण की हे अनुशासन जे आहे ते परमेश्वराचं आहे हे सांगण्याकरता म्हणून त्यांनी नियतीबद्दलचं बरंच विवेचन या ह्याच्यामध्ये केलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी आपल्याला मांडतो आहे. आणि बाकी जे आहे पुढची ओवी आपण घेऊया. आणि पुढची ओवी जी आहे, देखे वळंबा इंगळ न चरे तेजी तिमिर न शिरे जे देहाची अंधारे चर्मचक्षु. आता देखे वळंबा इंगळ न चरे, त्यांना म्हणायचे वळंबा म्हणजे वाळवी आणि इंगळे म्हणजे विस्तव. त्यांना म्हणा की वाळवी कधी विस्तवास लागते का? पण वाळवी जी आहे ती विस्तवात लागत नाही, विस्तवाला वाळवी लागत नाही. म्हणजे वाळवी काय करते, म्हणजे ते काही धान्य कपडे कागद पुस्तकं यांना लागली की ती त्यांना जे आहे ते फस्त करते. पण विस्तवाला म्हणे नाही, विस्तवाला ती नाही जात, कारण की ते प्रखर आहे. तर जसं प्रकाशामध्ये अंधार शिरू शकत नाही, जसं वाळवी जे आहे ते विस्तवामध्ये जात नाही, वाळवीचा शिरकाव विस्तवाला होत नाही, अंधाराचा शिरकाव जसं प्रकाशाला होत नाही. तेजी तिमिर न शिरे, तेजात अंधार न शिरे, म्हणून तेजी तिमिर न शिरे असं म्हणतात. जे देहाची अंधारे चर्मचक्षुषी. आता देहाची अंधारे चर्मचक्षुषी म्हणजे काय, की आम्हाला त्यांनी सांगितलं की आमच्या डोळ्यांनी हा स्वयंप्रकाश जो आहे, हा स्वयंप्रकाश आमच्या डोळ्यांनी दिसणार नाही, कारण की जो स्वभावता ज्ञान प्रकाश आहे आणि हा देह जर आम्ही जर अज्ञानी आहोत तर मग ह्या चर्मचक्षुला तो अंधार जो आहे तो दिसेल आणि हा स्वयंप्रकाश दिसणार नाही, असं त्यांना या ठिकाणी सूर्यप्रकाश जो आहे त्याचं उदाहरण दिलं आहे त्यांनी की सूर्यप्रकाश दिसतो तसा दिसत नाही. त्याचं उत्तर आहे की आदित्यवर्ण जरी उपमा दिली तरी ती अपुरी पडते, कारण अनंत ब्रह्मांडातील अनंत आदित्यांचा प्रकाशक हा आहे असं त्यांना म्हणायचं. यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम. म्हणजे सूर्यप्रकाश भौतिक पंचभूताचे कार्य आहे म्हणून डोळ्याला दिसतो. मग सूर्यप्रकाश असल्यावर अंधार पण त्याचा विरुद्ध असतो. हा प्रकाश भौतिक नाही. हा प्रकाश कसा आहे, त्यामुळे हा अलौकिक आहे. या ठिकाणी यांना हे सांगायचं आहे की जे आहे ते माणूस जो आहे, श्री गुरु बेलसरांनी या ठिकाणी लिहिलेला आहे की डोळ्यांना जो आहे तो आपल्याला त्याचे दर्शन होत नाही, चर्मचक्षूंना त्याचे दर्शन होत नाही, कारण की हा भौतिक प्रकाश नाही, हा अलौकिक प्रकाश आहे. पण त्याच्यावर त्यांनी असं लिहिलेलं आहे की माणूस नजरेवरून ओळखला जातो. त्याची जी चर्मदृष्टी आहे ही याची तत्वदृष्टी आहे, की ही याची सूक्ष्मदृष्टी आहे आपल्याला कळतं. आणि त्याची जर तत्वदृष्टी असेल तर मग परमात्म्याचा अनुभव त्याला आलेला असेल अशा प्रकारचं आपल्याला कळतं. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की माणूस दृष्टीवरनं ओळखला जातो. म्हणजे एखाद्याने काही चूक काम करत असेल त्यांनी असं विचार करू की वा मी चूक काम करतो, कोण मला ओळखणार नाही, चुकून करतोय. नाही, त्याची दृष्टी जर त्या ठिकाणी असेल, समोर असेल, तर दृष्टीवरून सुद्धा तो मनुष्य ओळखला जातो. आणि म्हणून दृष्टी सुद्धा त्याची शुद्ध होऊ शकते, तर तो तत्वदृष्टीने त्या ठिकाणी राहिला. आणि शेवटली हे ओवी ही सुसडा सूर्यकर्णांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानियासी अस्तमानाचे जयासी आडनाव राही. शुद्ध चैतन्य स्वरूपाचं त्यांनी वर्णन केलेलं या ठिकाणी की शुद्ध चैतन्य कसं आहे तर म्हणे सूर्यरूपी कणांचा ढीग असं सांगितलं. म्हणजे ज्ञानवानांचा नित्य अनुभव तो आहे. परब्रह्म परमेश्वरांना ज्ञानी लोकांचा अपरोक्ष अनुभव आहे. आणि काय होतो तो जो ज्यांना अनुभव झालेला आहे, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. त्या ठिकाणी जो आहे तो त्याचा अस्त होतच नाही. सूर्याचा जो आहे तो उदय होतो आणि अस्त होतो, जो आपण रोज पाहतो.
पण जो चैतन्य आहे, जे अलौकिक प्रकाश त्याचा आहे, जे चैतन्य आहे, त्या चैतन्याला तो अस्तमानाचा प्रश्न उडत नाही. अज्ञानीला ही दृष्टी नाहीये, पण जे ज्ञानी आहे त्यांना ही दृष्टी आहे. आणि जे ज्ञानी आहे त्यांना मग अस्तमानाचे जे असे आड नाही हा त्यांचा अनुभव आहे. तर जन्मदृष्टी जी आहे हे पाहू शकत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनास 15वा अध्याय असं म्हटलेलं आहे की विमुडा नानु पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. म्हणजे मूढ लोक जे आहे, जे अज्ञानी लोक आहे, ते स्वरूपात पाहू शकत नाही. ज्ञानी लोक, दृष्टीवान लोक या ठिकाणी जे आहे ते पाहतात. आणि ज्ञानदृष्टी जी आहे हीच खरी दृष्टी आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे ज्ञानदृष्टी कशी तर ती केवळ दृश्याला दाखवीत नसून दृश्याच्या अंतरा बॅकग्राऊंडला सुद्धा दाखवते. म्हणजे दृश्याला अंतरातील आत्म्याला दाखवते असं त्यांना म्हणायचं. दृष्टी ज्ञानमयी कृत्वा पशे ब्रह्ममिदम जगत असं शंकराचार्य म्हणतात अपरोक्षानुभूतीमध्ये. काय म्हणतात ते की दृष्टी ज्ञानमय करून जग ब्रह्ममय आहे हे पाहावे. तीच दृष्टी खरी. म्हणजे खरी कोणती दृष्टी आहे? खरी दृष्टी ती आहे की भाई ज्ञानमय दृष्टी आहे आणि जग कसं दिसतंय म्हणजे ब्रह्ममय. ज्याची दृष्टी ज्ञानमय आहे आणि जग ब्रह्ममय आहे अशीच त्याची दृष्टी असेल तर म्हणजे ती कशी आहे तर म्हणजे जे आहे ती खरी दृष्टी आहे असं त्यांना म्हणायचं. म्हणजे आपण पुढे आलेलं आहे ती म्हणजे आपल्या नाकाच्या ह्याला शेंड्याला जे आहे ते आपली दृष्टी ठेवावी किंवा दोन भुवाच्या मध्ये दृष्टी ठेवावी. त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की केवळ नासाग्र पाहणारी दृष्टी त्याचा उपयोग नाही. ज्ञानाचा डोळसा माझी डोळसा तो विरेशा ती स्तुती नव्हे बहुसा भाग्याच्या. म्हणजे जो नित्य उदो ज्ञानी असी म्हणजे त्यांना अज्ञानाला तो प्रकाशित असून दिसत नाही आणि आत्मज्ञान संपन्न पुरुषास तो अखंड उदयाला आलेला दिसतो असं त्यांनी म्हटलंय. आणि अस्तमानाचा संबंध नाही. लौकिक सूर्याला अस्त आहे पण अलौकिक जे हे आहे प्रकाश आहे त्याला कोणत्याही प्रकारचा अस्त नाही असं लिहिलेलं आहे. तर हे जे आपण पाहिलं ओवी जी पाहिली ही की सुसडा म्हणजे निर्मळ सूर्यकिरणाच्या राशी, निर्मळ सूर्यकिरणाच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी असी जो ज्ञानीला जो आहे तो उगवलेलाच आहे. तिथे उदय आणि अस्त म्हणून काही नाही. त्यांना जो एकदा मिळाला तो मिळाला. आणि अस्तमानाचे जे असी आडनाव नाही म्हणजे त्या ठिकाणी जो आहे तो अस्त त्या ठिकाणी होत नाही असं त्यांनी म्हटलंय. कुठती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे. तर तोच ठिकाणी जो आहे त्यांचा अद्वैत दिवस आहे. अद्वैत दिवस त्या ठिकाणी जो आहे तो आहे. आणि अस्तवेना ऐसे ते अस्तनी होत्या अद्वैत दिवसाचा असे त्या दिवसाचे अलौकिक या महाराजांनी जे आहे या ठिकाणी हे केलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. आता पुढचा जो श्लोक आहे की प्रयाण काळे मनसा चले न भक्त्या येथे तो योग बलेन चैव रोर मध्ये प्राणमावेश सम्यक संतम परम पुरुष मुमैती दिव्यम. हा जो 10वा श्लोक आहे हा आता आपल्याला पुढेच करता येईल कारण की असं की आपला आता वेळ जवळजवळ संपत आलेली आहे. पण याचा जो एवढंच सांगायचं या ठिकाणी की प्रयाण काले मनसा अचलेन मन जर अचल स्थितीमध्ये राहिलं प्रयाण काळी मृत्यूच्या समयी पण होतं काय की आम्ही जे कर्म जन्मभर केलेलं आहे म्हणजे जीवनभर केलेलं आहे ते जे आहे कोणाचा अपमान केला आहे, कोणाला नुकसान केलेलं आहे, कोणाचं आणखीन काही केलं सतवलं आहे कोणाला, ते सर्वच्या सर्व जे आहे ते आपल्या शेवटी समोर येतो आणि ते इम्पॉसिबल होतं की प्रयाण काले मनसा अचलेनो ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू रिमेन फर्म एट द टाइम ऑफ डेथ असं नाही लिहिलं या ठिकाणी. आणि म्हणून भक्त्या म्हणून काय हवं तर म्हणजे भक्ती. भक्ती जी आहे ती भगवंताची भक्ती जो आहे असेल तर मग चिंता राहणार नाही. एखादा म्हणेल मी भक्त आहे त्याला जर चिंता असेल त्याचा अर्थ हा झाला की मी असं प्रकाश आहे दुपारी उन्हामध्ये आणि तो म्हणतो की अंधार आहे म्हणून तशा प्रकारचं झालं म्हणजे असं नाही होणार. भगवंताचं भक्त इथे मग जे आहे ते चिंता नको. आणि योग बलेन चैव मन आणि प्राणाला जे आहे ते केव्हाही कंट्रोल करता येतं त्याला ते योग बली म्हणतात. त्याची जे आहे ती प्रॅक्टिस पहिल्यापासून हवी. आपलं कसं आहे की आम्ही देह इथे बसलेला आहे मन इकडे तिकडे भडकत आहे
परमेश्वराचं चिंतन चाललेलं आहे, देह तिथे आहे आणि मन इकडे इकडे भटकते. तसं नाही. योग बलेन चैव म्हणजे त्या ठिकाणी मन, इंद्रिय, प्राण हे सर्व जे आहे त्याचं कंट्रोल आहे ते एकाच ठिकाणी भगवंतामध्येच लागलेले आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणून आता हा खूप महत्वाचा विषय आहे या ठिकाणी साधनेच्या हिशोबाने आपण डिटेल पाहू. आता नुसतंच मी एक तुणूक यावी म्हणून तेवढं बोललेलो या ठिकाणी वाचलेलं आहे. पुढे पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मेनैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूपः शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्।